नमस्कार. मी डॉक्टर निलेश. आज एक हृदयरोगाची एक खूप इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय. केस आहे एम्प्लॉयमेंट जो सोलापुरातनं पेशंटला ट्रीट केलंय डॉक्टर श्वेता मॅडमनी. पेशंट आहेत मिस्टर यशवंतजी. आता यशवंतजी ज्यावेळेस माधवबागमध्ये आले त्यावेळेस ते 2 वेळा अँजिओप्लास्टी करून झाली होती. तरी छातीतलं दुखणं काही त्यांचं थांबलं नव्हतं. आणि ह्या सगळ्या तक्रारी घेऊन ते ज्यावेळेस माधवबागमध्ये आले, माधवबागचे उपचार पूर्ण केले, तर हे छातीत दुखण्याच्या त्रासापासून तर त्यांना मुक्ती मिळाली. एवढंच नाही, ब्लड प्रेशर, डायबिटीज या सगळ्या त्रासांमध्ये देखील त्यांना खूप छान अशी इम्प्रूव्हमेंट मिळाली. तर बघूया सरांची जर्नी कशी होती, कसा त्यांचा त्रासाची सुरुवात झाली होती. सर ज्यावेळेस माधवबागमध्ये आले तेव्हा लेफ्ट हँड पेन, डावा हात दुखत होता, छातीत दुखत होतं, दम लागत होता, पोट साफ होत नव्हतं. ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे दोन्ही त्रास होते आणि यासाठी वेगवेगळी औषधं त्यांची वेगवेगळ्या डोसेसमध्ये चालू होती. जसं माधवबागमध्ये आले, श्वेता मॅडमनी जेव्हा त्यांना चेकअप केलं तसं त्यांचं वजन 65 केजीज होतं, ब्लड प्रेशर 142/80 होतं. VO2 मॅक्स जी हृदयाची ताकद आपण ट्रेडमिलच्या मशीन, स्ट्रेस टेस्ट किंवा टी मशीनवरची मोजतो, ती 18.38 होती आणि 2D इकोमध्ये त्यांचं पंपिंग इजेक्शन फ्रॅक्शन हे 45 ते 50% पर्यंत होतं. हृदयाच्या वेगवेगळ्या भागाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात पोहोचत होता, हे देखील आपल्याला दिसलं होतं. ॲलोपॅथीची वेगवेगळी औषधे डोसेसमध्ये चालू होती. जसं माधवबागमध्ये आले, श्वेता मॅडमनी त्यांना ॲलोपॅथीच्या त्रासातनं मुक्त होण्यासाठी माधवबागचे जे विशेष उपचार सांगितले, त्यात आहाराचं मार्गदर्शन होतं रिव्हर्स डायट बॉक्सद्वारे. पंचकर्मांचं मार्गदर्शन हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्माद्वारे होतं. एक्सरसाइज एंड योगा, कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि ॲलोपॅथी मेडिसिन टेपरिंग या सर्व टप्प्यांवरती त्यांना गाईड करण्यात आलं. यशवंत सरांनी या सगळ्या गोष्टी छान समजून घेतल्या आणि त्या छान फॉलो देखील केल्या हे आपल्याला कळतंय. वजन 65 वरनं 60 पर्यंत आलं. ब्लड प्रेशर जे 140/82 होतं ते 105/60 पर्यंत पोहोचलं. सगळ्यात महत्त्वाचं VO2 मॅक्स हृदयाची जी ताकद होती ती 18.38 वरनं 35 पर्यंत वाढली. ट्रेडमिलवरच्या टेस्टवरची जी आपण ताकद बघत असतो. 2D इकोमध्ये पंपिंग जे 45 to 50% होतं ते वाढून 60% पर्यंत पोहोचलं. सर्वात महत्त्वाचं आणि याचबरोबर ॲलोपॅथीच्या बऱ्याचशा मेडिसिनचे डोसेस हे कमी झाले. पुढे जाऊन गोष्ट इथपर्यंतच थांबली नाही, तर त्यांची इम्प्रूव्हमेंट कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्टमध्ये पण आपल्याला बघायला मिळाली. तर जसं त्यांच्या कोलेस्ट्रॉल रिपोर्टमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळाली, तसंच त्यांच्या 2D इकोमध्ये आपल्याला दिसतंय, की पंपिंग जे 45 to 50% होतं, ते वाढून 60% पर्यंत पोहोचलं. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांचं आपण अभिनंदन करतोय. सर काँग्रॅच्युलेशन्स! हे मेडल खास तुमच्यासाठी. तुम्ही ज्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि हृदयाची ताकद ही वाढून दाखवली. 45% पासून तर 60% पर्यंत. त्यासाठी हे विशेष अभिनंदन. आता जर का आपण सोलापुरातनं एम्प्लॉयमेंट चौकातनं असाल, तर जरूर तुम्ही डॉक्टर श्वेता मॅडमला भेटू शकता. त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. जर का तुम्हाला कुठलेही ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदयाच्या पंपिंगचे किंवा हृदयाच्या ब्लॉकेजेसचे त्रास असतील, तर जरूर तुम्ही एकदा श्वेता मॅडमला भेटा. क्लिनिकचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आता स्क्रीनवर दिला गेला आहे. एवढंच नाही तर Facebook, Instagram, YouTubeद्वारे देखील तुम्ही क्लिनिकला कनेक्ट करू शकता आणि तुमच्या त्रासातनं कसं मुक्त व्हायचं त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद.